नमस्ते. 9वी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो. आज आपण पाहणार आहोत करणी. आता करणी कधी असते कधी नसते हे समजावून सांगणं फार गरजेचं आहे. बघा, आता एक संख्या देते, कारण हे मूलभूत गोष्टी तुम्हाला सांगणं गरजेचंच आहे. इथं काय लिहिलेलं, इथं 81 आहे. इथं काय लिहिलेलं नाही म्हणजे 2 आहेत. काय लिहिलेलं नाही म्हणजे किती आहेत? 2 आहेत. तर 81 हा कितीचा वर्ग आहे? याचाच अर्थ असा होतो तो 9चा वर्ग होतो की नाही. म्हणजे 9 वर्गमुळातनं ही करणी होऊ शकत नाही. परंतु इथं जर 82 लिहिलं असतं तर ही करणी असते, कारण ही कशाचंही वर्गमूळ नाही. इथं काहीच नाही लिहिलेलं. ह्याला आतापर्यंत आपण काय म्हणत होतो? वर्गमूळ चिन्ह. परंतु आता हे कनिष्ठ संख्या, या संख्येला कनिष्ठ संख्या असं म्हटलं जातं. कनिष्ठ संख्या किती आहे? 82. इथं काही नाही म्हणजे कोटी असते. इथं ही कोटी अशी लिहिलेली असते. बघा, इथं काही नाही म्हणजे तुम्हाला समजावून सांगते. इथं 47. काही नाही म्हणजे कोटी किती असते? 2. हीच संख्या जर अशी लिहिली गेली आणि इथं जर याच्यामध्ये 3 असेल, छोटं लिहिलेलं, इथं पुढं लिहिलेलं नव्हे, इथं या चिन्हाच्या आतमध्येच ती संख्या असायला हवी, तिलाच कोटी म्हटलं जातं. याची कोटी किती आहे? 3. आता 47ला भाग घालून कोणत्या पण संख्येनं, हा कशाचा तिसरा घात आहे का 47? आता 3चा कसा? 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. 27 जरी दिली तर दिलं असं 27 घेतले तर 3 वेळा लिहितो का नाही? 3 एके 3, 3 त्रिक 9, 9 त्रिक 27. म्हणजे हा 3चा तिसरा घात आहे, म्हणजे 27. याचाच अर्थ ही करणी होत नाही. याचा अर्थ असा होतो 27चा तिसरा घात आणि त्याचा 1/3 घात, असा अर्थ होतो याचा. कळतं का? सॉरी, 3चा तिसरा घात, 3चा तिसरा घात आणि त्याचा 1/3 घात, याचा अर्थ असा होतो. तर ही करणी होत नाही, मात्र ही करणी होते. म्हणजे ज्याचं घनमूळ कनिष्ठ संख्या दिलेली आहे, ज्याचं घनमूळ निघतं, ज्याचा चौथा घात निघतो, ज्याचा तिसरा घात निघतो, म्हणजे त्याचा असतो ॲक्च्युली, ती संख्या कनिष्ठ संख्या करणी नाही. बाकी सर्व करणी आहेत. बघा, कळालं असेल. पहिला प्रश्न काय दिलेला आहे तो 9वी. पुढील करणींच्या कोटी सांगा म्हणून डायरेक्ट दिलेला आहे. प्रश्न पहिला काय सांगितलेलं आहे? पुढील करणींच्या कोटी सांगा. पुढील करणींच्या कोटी सांगा, असा प्रश्न विचारलेला आहे. पहिलं गणित काय आहे बघा. 3 कनिष्ठ 7, दुसरं आहे तर 5 आहे, कनिष्ठ 12 आहे. तिसरं गणित आहे कनिष्ठ 10 आहे, हे 4 आहे. चौथं गणित दिले 39, 5वं दिले कनिष्ठ संख्या 3, कोटी 3, कनिष्ठ संख्या 18. तर याची इथे लिहिलेली कोटी असते. किती कोटी आहे? 3. कोटी किती आहे? 3. इथं कोटी आहे का? काय लिहिलेली नाही. म्हणजे जिथं लिहिलेली नसते तिथं कोटी किती असते? जिथं लिहिलेली नसते तिथं कोटी किती असते? 2 असते. आता इथं कोटी किती लिहिलेली आहे? 4. कोटी 4. इथं कोटी नाही म्हणजे किती आहे? 2. इथं कोटी किती आहे? 3. कोटी 3. अगदी एक मार्कासाठी इतकं सोपं आहे हे. पहिला प्रश्न सोपा आहे.
पुढीलपैकी कोणत्या संख्या कर्णी आहेत ते सांगा म्हणून सांगितले. प्रश्न दुसरा. पुढीलपैकी कोणत्या संख्या, प्रश्न दुसरा, पुढीलपैकी कोणत्या संख्या कर्णी आहेत ते सांगा. कर्णी आहेत ते सांगा म्हणून विचारलेलं आहे. बघा आता पहिली दिलेली आहे 3 कर्निस्थ 51. दुसरं दिलेली आहे 4 कर्निस्थ 16, कोटी 4 कर्निस्थ 16. तिसरी दिलेली आहे 5 कोटी कर्निस्थ 81. चौथी दिलेली आहे कर्निस्थ 256. 4 संख्या आहे तिथं 5 आहे, सॉरी 5 आहे. काय दिलेली आहे 3 कोटी कर्निस्थ 64. बघा आता काय करायचंय इथं. कर्णी 51 3चा कशाचा घन येतो का 51? नाही, म्हणजे ही कर्णी आहे. काय करत बसायची गरज नाही, इथं कर्णी आहे. आता इथं बघा 16 कशाचा चौथा घात येतो का? 2चा चौथा घात येतो. बेदुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16. म्हणजे ही संख्या असं मांडू शकतो 2चा चौथा घात त्याचा 1/4, कारण हा 1/4 लिहितो, 4ला 4 गेले, म्हणून ही कर्णी उत्तर येतं 2, म्हणून कर्णी नाही येत, कर्णी नाही. आता इथं बघा 81 कशाचा 5वा घात आहे का? वर्ग. इथं काय नसतं ना, इथं काय नुसतं 81 असतं ना, तर ही कर्णी नसते. परंतु इथं कोटी 5 आहे, म्हणजे याचा अर्थ 81 कशाचा 5वा. इथं कसं 16 हे 2चा चौथा घात आहे, तसं 81 कशाचा 5वा घात आहे का? नाही, म्हणून ही कर्णी आहे. आता इथं 256 कशाचा वर्ग आहे? 256 वर्ग आहे की नाही? कशाचा वर्ग आहे? 256 कशाचा वर्ग आहे? 16चा वर्ग किती बाळांनो? त्याचा 16चा वर्ग त्याचा 1/2. हे 2ला 2 गेले 16 राहतात, म्हणून काय येणार इथं? कर्णी नाही. आता इथं बघा 64 कशाचा? 4 चौक 16, 16 चौक 64, बरोबर 4चा तिसरा घात येतोय. हा 4चा तिसरा घात. 4 चौक 16, 16 चौक 64, त्याचा 1/3 घात. 3ला 3 गेले किती राहतात? 4, म्हणून ही कर्णी नाही. अशा प्रकारे कर्णी आहे, कर्णी नाही आपल्याला लिहिता येईल. आलं ना लक्षात? किती सोपं आहे. चला तर मग प्रश्न तिसरा. खालील जोड्यापैकी कोणत्या कर्णीच्या जोड्या सजातीय? सजातीय म्हणजे काय? कर्निस्थ संख्या 1 पाहिजेल आहे. खालीलपैकी, कर्णी प्रकरण फार महत्वाचं आहे बाळांनो. खालीलपैकी प्रश्न तिसरा. खालीलपैकी किंवा खालील जोड्यापैकी पाहिजे होतं, सॉरी, खालील जोड्यापैकी, खालील जोड्यापैकी कोणत्या कर्णींच्या जोड्या, कोणत्या कर्णींच्या जोड्या, कर्णींच्या जोड्या
सजातीय, सजातीय व कोणत्या विजातीय आहेत ते ओळखा. बघा आता गणित शिकवतच तुम्हाला सजातीय विजातीय समजावून सांगते. लक्ष द्या इकडं. पहिला इथं दिलेला आहे 52 आणि इथं 5 आणि कर्निस्थ 13. आता या जोडीचा विचार करूया. याचा अर्थ सजातीय होण्यासाठी इथं कर्णित संख्या 13 आली पाहिजे. कर्णित संख्या किती आली पाहिजे? 13. इथे का फक्त 13च राहिली पाहिजे? इथं कोटी 2 आहे. याचा भाग असं पाडा की काय असतील त्या कशाचा तर वर्ग असेल. 13 चौक 52 येते ना. 13 चौक 4 गुणिले 13. इथं 5 वर्गमुळात 13. 5 कर्निस्थ 13. मग इथं बघा हे 4 बाहेर जाईल कारण याचं वर्गमूळ निघते. कर्निस्थ काय राहिली? 13. इथं पण 5 कर्निस्थ 13. आता इथं बघा समान आलेत ना. याला म्हणायचं सजातीय. आणि जेव्हा हे समान येत नसतील त्याला काय म्हणायचं? विजातीय. ज्या करणींच्या जोड्या सजातीय आहेत त्यांचाच बेरीज वजाबाकी करता येते, अन्यथा करता येत नाही. लक्षात असू द्या. सजातीय करणींचीच बेरीज वजाबाकी करता येते. मग कसली जोड ही कसली आहे? सजातीय करणी. सजातीय करणी असं लिहावं लागणार आहे. 2 मार्कासाठी विचारलं जाईल. हे करणी काय आहे? सजातीय आहे की विजातीय आहे? दुसरा आकडा घेऊया आपण. दुसरा आकडा काय दिलाय? 68 आणि त्याच्या जोडीला दिले 5. सोपं बघायचं. याला 3 न भाग जातोय का? कर्णित संख्या किती आहे ती बघायची. ह्या 68 ला 3 न भाग जातोय का बघायचा. जातोय का? नाही जात. जात नाही म्हणजे याचा भाग पडत नाही. 2 न बाकीच्या संख्याने पडून काय आपल्याला उपयोगाची नसती. तर कर्णिस्थ लहानात लहान जी संख्या असती तिनं भाग पडला पाहिजे कारण आपल्याला कर्णिस्थ 3 इथं आणायची आहे. म्हणून डायरेक्ट लिहायचं. काय आहे? भाग पडत नाही. 3 न भाग जात नाही. म्हणून ही विजातीय करणी. कसली जाती आहे ही? विजातीय करणी. कारण याचे भाग पडत नाहीत. आता पुढचं बघा. तिसरं. इथं 4 कर्निस्थ किती दिलेल्या? 48 आणि 7 कर्निस्थ 2. आता आपण काय पाहिलं पाहिजे? ह्या 48चं भाग पडले पाहिजेत. किती येण्यासाठी? 2 न भाग जातोय. जातोय का? ह्याला 48ला 2 न भाग घालवा. बे एके बे, बे दुनी 4, बे चौक 8 असं भाग पाडून बघूया. 48ला बे दुनी 4, बे चौक 8, बे एके बे, बे दुनी 4, बे सक्क 12, बे त्रिक 6 3, बे दुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16, 16 त्रिक 48 येते ना. जर पाडे पाठ नसतील तर पाडे पाठ असतील तुम्हाला पटकन ही कशाची वर्गस्थ संख्या पाड्यात येत असेल तर हे करत बसण्याची गरज नाही. पण हल्ली पाडे पाठ नाहीत म्हणून थांबणार आहे का तुम्ही? हे तर भाग पाडता येतात ना तुम्हाला. बे दुनी 4, 4 दुनी 8, 8 दुनी 16, 16 त्रिक 48. म्हणून याचं भाग कसं पडणार? 16 त्रिक 48 पाडून उपयोग नाही आपल्याला. कारण का? तर इथं किती आहे? 2 यायला पाहिजे. म्हणजे विजातीय करणी आहे. ही बसतच नाही. सॉरी इथं 18 दिलेलं आहे. 18 सॉरी इथं संख्या किती दिलेली आहे? 18.
तर दिलेले 18. मी 48 लिहिलं, सॉरी बाळांनो. इथं पुस्तकामध्ये किती दिलेले? 18. 18चे भाग पडतात किती? 9 दुनी 18. मग इथं पडायचं 9 दुनी 18. इथं 7 वर्गमुळात 2, कारण ही 48 दिलेली नव्हती, सॉरी बरं का बाळांनो. इथं 18 दिलेलं होतं, म्हणून 4 गुणिले 9चं वर्गमूळ 3. इथं वर्गमुळात किती राहिला? 2. इथं 7 वर्गमुळात किती राहिला? 2. 3 चौक 12, वर्गमुळात 2, 7 वर्गमुळात 2 आल्या ना. कसल्या ह्या करणी आल्या? सजातीय करणी. सजातीय करणी. आपण कुठे चुकलो? इथं 48 घेतल्यामुळे चुकलो, कारण 48 दिलेलंच नाही पुस्तकात. चला पुढचं घेऊया. तिसरं नाही, कितवं? चौथं. चौथं गणित काय दिले? 19 वर्गमुळात 12 आणि 6 वर्गमुळात 3. इथं भाग पडते. 3 चौक 12 पडतात ना, पाडायचे. मग 4 गुणिले 3, 6 वर्गमुळात 3. 19 गुणिले याचं 4चं वर्गमूळ 2 बाहेर जाईल, वर्गमुळात 3, 6 वर्गमुळात 3. 19 दुनी 38, वर्गमुळात 3, 6 वर्गमुळात 3. आले का नाही सजातीय करणे? म्हणून म्हणायचं सजातीय करणे. करणीस्थ संख्या समान आले की सजातीय करणी होतात. आता पुन्हा 5वं गणित दिले, 6वं गणित दिले. 5वं गणित काय दिलेलं आहे बघूया. 5 वर्गमुळात 22 आणि 7 वर्गमुळात 33. भाग पडतील का? येतील का? हे कधीच नाही येणार, कारण हे दोन्ही 11च्या पाड्या. त्या 11 दुनी 22 आणि 11 त्रिक 33. 11 कशाचाही वर्ग नाही, त्यामुळे ह्या कसल्या करणी आहेत? विजातीय. तुम्ही काय कराल? चुकून 11 दुनी 22 इथं केले, 11 त्रिक 33, काय करून फरक उपयोग होणार आहे का? नाही. 11 कशाचा वर्ग असता तर हे केलं असतं, तरी पण आलं नसतं, कारण इथे वर्गमुळात 2 आलं असतं, वर्गमुळात 3 आलं असतं. चला तर मग पुढचं 6वं. 5 वर्गमुळात 5 आणि इथं 75 दिले. आता बघायचं 25 त्रिक. आता ह्याचं जर भाग पाडलं तर 25 त्रिक 75 येते, म्हणजे ह्याचं 5 बाहेर न करणीस्थ किती राहणार? 3. इथं करणीस्थ किती आहे? 5. इथं 5 येते का? नाही, म्हणून काय येणार? विजातीय. विजातीय करणी. आलं का लक्षात? येते ना, कारण इथं 5 इथं 3, हे शक्य नाही विजातीय करणे. आता बघा प्रश्न 4था दिलेला आहे. काय दिलेला आहे? खालील करणींना सोपे रूप द्या. खालील करणींना, प्रश्न 4था, खालील करणींना सोपे रूप द्या. खालील करणींना सोपे रूप द्या. बघा पहिली दिले वर्गमुळात करणीस्थ 27. याचा अर्थ की 27चे भाग पाडायचे. 9 त्रिक 27 पडतोय ना, वर्गस्थ संख्या निघती ना याचं. 9 गुणिले 3, याचा अर्थ हिचं सोपे रूप काय येते? याचं वर्गमूळ 3. 3 वर्गमुळात 3 हे आलेलं काय आहे? सोपे रूप.
दुसरं बघा, वर्गमुळात 50. किती सोपं आहे. 25 दुनी 50, म्हणजे ह्याचं 5 वर्गमूळ निघतंय. 5 वर्गमुळात 2. हे आलेलं काय आहे, सोपे रूप. तिसरं काय दिलंय, 250. हिचं कसं पडतंय, 25 गुणिले 10, बरोबर का. 25 गुणिले 10 250. याचं वर्गमूळ 5 वर्गमुळात 10. हे आलेलं सोपे रूप. चौथं गणित. चौथं काय दिले, 112. 112 कशी आहे, 16 सत्ते 16 गुणिले 7, म्हणजे 16चं वर्गमूळ किती येणार आहे, 4 वर्गमुळात 7. हे आलं सोपे रूप. 168 पाचवं किती येणार आहे, 168. आता 168 कशाच्या पाड्यात आहेत आठवत नाही आपल्याला. हे पाठ होतं 16 सत्ते 12 दर्शे. जे आठवत नाही ते बघा. 2 16, 2 चौक 8, 2 चौक 8, 2 दुनी 4, 2 दुनी 4, 2 के 2, 3 सत्ते 21 7. आता इथं काय, एक असती वर्गस्थ संख्या कोणती, ती 4 येते. 2 दुनी 4. बाकीचं 7 त्रिक 21, 21 दुनी 42, 42 गुणिले 4 येणार. 4 गुणिले 42, म्हणजे ह्याचं वर्गमूळ किती येणार, 2. 2 वर्गमुळात किती येणार, 42. हे त्याचं काय आलं, सोपं रूप. बस, इतकं सोपं आहे. कळालं ना तुम्हाला. मी शिकवलेलं तुम्हाला आवडत असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा. परीक्षा जवळ आली आहे, अभ्यास करा. थँक्यू बाळांनो.